महाराज नामदेवरायांसारखा जीव घालणारा असेल तर देव जेवाय तयार आहे, आपल्यासारखा असेल तर देव वास बी घ्यायला तयार नाही, अजिबात वास घेत नसतो देव. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव राय के तरह हम खिलाते नहीं. महाराज बोलवणारा जर महाराज द्रौपदी सारखा असेल ना तर देव यायला तयार आहे. आपण बोलवतच नाही महाराज. कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी के तरह हम प्रेम करते नहीं. अहो राधा राणी सारखा प्रेम करणारा असेल तर माझा देव रडाय तयार आहे, रडाय तयार आहे. गोकुळवासियांसारखा जर प्रेम करणारा असेल तर माझा देव रडाय तयार आहे. एकदा काय झालं, गोकुळातला कथा भाग मी काल्याचं कीर्तन नाही सांगत पण थोडस सांगतो चुटका, आता विषय आलाय म्हणून. एकदा काय झालं, सगळेच गडी देव काय करायचा, राजा आलं की पळून जायचा, ह्यांनाच राज्य आलं की ह्यांचं राज्य घ्यायचा आणि स्वतःवर राज्य आलं की पळून जायचा, खोड्या. मग देवानं सांगितलं, बाकीच्या सगळ्या गड्यांनी सांगितलं, पेंड्या सुदाम्या वगैरे वाकड्या सगळ्यांनी सांगितलं, हे बघतात देवा, ते तुझे तुझे गडी तू निवडून घे भाऊ, माझी माझी गडी मी निवडून घेतो. लगा तू राजा आलं की म्हणला तू पळून जातोस म्हणला घरी, काय काय लेकराच्या सवय असतात का नाही आबा, होय मावशा इकडे लक्ष द्या. या बघा ती आजी झोपली गड्या, आता उठली बी, आता इकडे तिकडे बघती, आता काय करावा, इकडे बघा इकडे. हा देवाला सांगितलं, देव म्हणला बलराम दादा मीच बाद झालो म्हणला, आम्ही आमचे दोघ जण खेळतात, जावा तुम्ही, काय भिकारी हो, जावा म्हणला तुम्ही, काय घेणं देणं नाही तुमच्याहून. महाराज गेले ना सगळेच गेले आणि आता देवाला कुठं कर बघ. देव रडायला लागला महाराज. तासभर झालं, 2 तास झालं, गडी काय यायना गेलेत, गडी काय यायना गेलेत. गडी म्हणले ह्याला थांबा, सबकच शिकू, हे आसन जगाचा बाप पण आपण त्याचे बाप आहेत. साधू संत देवाचे बी बाप आहेत महाराज. साधू संतांचं कार्य जर आपल्याला पुरेपूर जर कळालं तर तुम्हाला लक्षात येईल की साधू संत हे देवापेक्षा एक काकण आगाव आहेत. गेलेच नाहीत ना महाराज. देव रडायला लागला, दादा हो यार बाबा चुकलं, मग मी राज्य देतो, 1 नाही 10 देतो. रडाय तयार आहेत. पण त्याच्यासाठी गोकुळात वृंदावनावासी आणि त्यांच्यासारखं प्रेम करता आलं पाहिजे, राधा राणी सारखं प्रेम करता आलं पाहिजे. राधा ऐसी बनी शाम की दीवानी, तो ब्रज की कहानी हो गई. वाह. एक भोली भाली गाँव की गवार, एक भोली भाली गाँव की गवार, पंडितों की वाणी हो गई, हो पंडितों की वाणी हो गई. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता. राधा जर नसती महाराज तर कृष्ण भी नसता. राधा न होती तो कृष्णा के बासरी में धून ना होती. म्हणून म्हणतात ना, एक बाहर जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे. एक बाहर जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे. बाहर जो राधा बन कर देखो मेरे सावरिया. एक बाहर जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो कहे. क्या होते हैं आंसू
पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आके रोती है। एक बार जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे रती चढले वनमाळे रती चढले वनमाळे आकाश गोपुरी रती पडल्या प्रेम करणारा राधाचा राणी सारखा असेल तर देवरायला तयार आहे. मुद्दा एवढाच होता की लढिवाळपणा म्हणजे फक्त ज्ञान नामदेवरायांसारखा. नामदेवरायांकडे लढिवाळपणा हा अलंकार होता, तुकोबरायांकडे वैराग्य हा अलंकार होता, ज्ञानोबरायांकडे ज्ञान हा अलंकार होता, आणि नादबाबांकडे शांती हा अलंकार होता. आणि हे सर्व अलंकार आम्ही काय केलेत, गुंडाळलेले आहेत. हे सर्व अलंकार साधू संतांनी, प्रत्येक साधू संताकडे, मी तरी हे चार पाच संत सांगितले महाराज, पण प्रत्येक संताकडे एक ना, या चारीपैकी एक ना एक तरी अलंकार तुम्हाला घातलेला दिसेल, त्यांनी अंगावर लपटलेला दिसेल. मग मला सांगा, या देहामध्ये असा कुठला आहे का माईचा लाल जो साधू संतासारखं देहात असून सुद्धा विदेहीची अवस्था भोगतो? आहे का? आहे का? तुकोबा आहे जसं या संसारात असून सुद्धा, या मृत्यू लोकात असून सुद्धा देवलोकाचे सुद्धा स्वर्ग सुख भोगतात, सत्य सुख भोगतात, वैकुंठाचं सुख सुद्धा भोगतात. मला सांगा, असा आहे का कुठं माईका लाल? आहे का? नाही ना महाराज. मग तुकोबार आहे तेच म्हणतात, आम्ही या देहात असून सुद्धा इहलोकी सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, असो ऐसा कोटी आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. या मृत्यू लोकात, या देहात, या मानव देहात असून सुद्धा आम्ही स्वर्गाचं सुख भोगू शकतो. आणि विदेही आम्हाला आमचं भान राहत नाही महाराज, आम्हाला भान राहत नाही आमचं. असो ऐसा कोटे, कुठं बी असं नका, पण आम्हाला आमचं भान राहत नाही. देहीची विदेही भोगू दशा, आम्ही या देहात असताना सुद्धा इतर लोकांमधलं सुख भोगू शकतो. मग शेवटच्या चरणात तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी, 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 तुका म्हणे आम्ही झालो अग्नी. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी,
सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत जो हा झाला आताशी दीर्घ भावार्थ आता इथून पुढे कीर्तन चालू बाया म्हणत्या मोठ्या बस झालो मी चालली गावाकडे करायचं का इथून पुढे चिंतन करायचं का इथून वरी करा पाय नको नको म्हणा लागलेत राजा तू ती सोडून आताच नाही आता नाही देणार मी आबा हानते दगडा विठ्ठल विठ्ठल तुकोबार आहे म्हणतात आम्ही ज्या देवाचं नामचिंतन घेतो ते सर्व भूत आहे तुकोबार आहे म्हणतात आम्ही ज्या देवाचं नाम घेतो ते काय आमच्यासाठी समर्थ असणार आहे महाराज काय काय देव असे आहेत महाराज सेंदरी हिंदरी दैवते कोण पूजी भूते खेते आपुल्या पोटाशी रडते मागते शिती अनुदान अहो तुकोबार आहे म्हणतात ज्या स्वतःच्या पोटासाठी जर तुमच्यापाशी मागत असतील तर ते तुम्हाला देणार काय देवा माझा पांडुरंग असा एक समर्थ आहे तो तुम्हाला काहीही देऊ शकतो का तर मला सांगा कुठे बी जावा तुम्ही कुठं ना कुठं तरी कुठल्या तरी देवाचं काही ना काहीतरी नसल्यासारखं जमाय बरोबर आहे का नाही नसल्यासारखं जमाय कोणच्या देवाला मुंडकं नाही कोणच्या देवाला हातपाय नाही कोणच्या देवाला जीभच नाही कोणच्या देवाला डोळेच नाही आहे का नाही मग तुम्ही असं तुम्ही म्हणताल महाराष्ट्रातलं नाही हो बाहेर जरा जावा चारधाम यात्रा करा कोण कोण गेले चारधाम यात्राला शोकांती का माझ्या गावाचं योग बी माणूस दिसणार मला चारधामाचं आबा गेलेत ना तुम्ही नाही तुम्ही गेला एक बी धाम कोणी केलाय एक बी तरी दोघा तिघा जणांनी केलेला आहे बरं तीन तरी सापडली विठ्ठल विठ्ठल बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला कळन की बाबा काही देवाला हात नाही काही देवाला पाय नाही काही देवाला कोण कोण माग आम्हाला हे करा आम्ही तुम्हाला ते करू असं त्यांचं काय असतं म्हणणं असतं एका खलबत्त्याच्या अंगात देवाला खलबत्ता म्हणजे म्हातारू एका म्हाताऱ्याच्या अंगात देवाला काय महाराज देवाला आणि हिवाळ्याचे दिवस चालू महाराज निव्वळ नक असं लुकडेबाज म्हातारं होतं आणि त्याला वार आलं महाराज मी निंदा करत नाही तुम्हाला मला जे सांगायचंय ते पूर्ण ऐका नंतरच मला पुन्हा मग वाटलंच तर तुमच्या मनात शंका असेल तर मला बोला मी निंदा करत नाही पण महाराज मला सांगा 4-4 महिने आंघोळ करीत नाही 2-2 दिवस दात घाशीत नाही 4-4 दिवस आंघोळ करत नाही त्यांच्या अंगात देऊ आज 8 वर्ष झालं परमार्थात आहे मी अजून एकदा बी मला पांडुरंगाचा अंगात आलं नाही आबा किती दिवस झालं तुम्ही परमार्थात आहेत देव बाप्पा हो सपनात नाही गंदुगळ्या उळू बेजारीत आपण सपनात नाही मग अंगात त्याला अंगात येतो महाराज भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जावा अंगावर शहारे उभा राहतात महाराज ते देवा अंगात येणार देवीच्या समोर उभा राहावा अंगाचे शहारे उभे राहतात ते पण तिथं वाद्य लय काम असते वेगळं कसं असते मला रे माझा बसून घोड्यावर बस 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 आणते ना आपल्याला इथं दोघा जणाला बी पुन्हा गावात नेत ते म्हणते गावात कुणाचा राग फिगा असेल ती बी काढून घेते विठ्ठल 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 महाराज वाद्य काम आहे ना महाराज तू तमू गुणी आहे जास्त देव का खेळला जातो त्याचं कारण फक्त ते वाद्य काम आहे असा देव अंगात येतो पांडुरंग ही अंगात येतो तुळजाभवानी अंगात आली छत्रपती शिवाजी राजांच्या अंगात आली महाराज
आणि अंगात आल्याच्या नंतर मुघलावर चालून गेली आणि एका एकाचे मुंडके काढले, एका एकाचे हात पाय काढले वैऱ्याचे, तलवार फिरून वैऱ्याची जिरवून नष्ट केली गुलामी हो. त्या शिवबाला आमची भगवी सलामी, शिवबाला आमची भगवी सलामी, शिवबाला शिवबाला आमची भगवी सलामी, शिवबाला आमची भगवी सलामी हो, हो. वा, टाळ्या वाजवा या कलाकारांसाठी. वा 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 वा. अंगात आला देव, अंगात आली आई भवानी, तलवारीत उतरली आई भवानी आणि अंगात असं येवा महाराज नसता त्या खलबत्याच्या अंगात. मी तेच सांगत होतो हो, इकडून विषय इकडे लांबला. खलबत म्हातारा माणूस महाराज आणि हिवाळ्याचे दिवस अंगात देव आला. एक जण म्हणे देवाला मोकळा करा, देवाला मोकळा करा. अरे म्हणलं मरून जाईन रे ते, हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. नाही म्हणे मोकळा करा, आधीच तर वर्षातून एकदा वार येते म्हणे, मोकळा करायला. महाराज अंगावरचं ते शर्ट काढलं महाराज, कुडता काढलं ना. हा पण देव बी लय हुशार होता, मधून स्वेटर घातलेलं होतं. हो. आता माझं म्हणणं राहिलं हाय बाबा, आता वाचलं म्हातार गड्या. ते बी काढा, मोकळा करा, मोकळा करा. स्वेटर काढलं, स्वेटर मध्ये बनेल घातलेली होती. आता बनेल आता ती म्हाताऱ्या माणसाची कसली असते एकदम राटची राट. आमची हे दोन बगलबंदी दोन जरी घातल्या तरी त्याच्या एवढी उभी येत नाही. हो हो. राहिली देव म्हणला, देवाला म्हणे ते बी काढा, कारण देवाचा अंग मोकळं खेळू द्या देवाला. आधीच तर वर्षातून नवरात्र एकदा येते आणि नवरात्रीमध्ये हे देवाचं एकदाच वार येते. हा मोकळं करा, मोकळं करा. मोकळं करायला लागल्यावर महाराज ती बिडी आपलं ती काढली महाराज, काय बनेल काढली आणि त्या बनेल काय उठसूट बिड्या तंबाखूच्या पुड्या. देव कधी बधी तंबाखू बी खायचा बरं, देव कधी बधी बिड्या बी वाढायचा. दररोज वडीत नव्हता पण कधी कधी. महाराज म्हणलं आता मरते गाड्या म्हातार, पण म्हाताऱ्याला आता मला लय नाद. आता मला जर कोण म्हणलं का नाही, मी तिथं दर्शनाला गेलतो महाराज, आपल्या नवरात्रीमध्ये दर्शनाला गेलो. उगाच मला खावळाव का, मला म्हणला ए बालका इकडे, अज्ञानी बालक या या या. म्हणलं या ठीक आहे ठीक आहे. गेलो म्हणलं बाबा बाबा म्हणे काय, म्हणलं कोंबडी पांढरा अंड कसं देते हो. मी बी लय खतरा, आता मला माहिती देव कसा आहे. हो म्हणलं बाबा बालका त्या कोंबडीच्या गळ्यामध्ये 50 लिंबाचं गटुडं बांध, 1/2 किलो हळद, 1/2 किलो कुंकू बांध. मी म्हणलं बांधल्यावर कोंबडी राहतीच कशाला. ते म्हणलं मग राहिली नाही तर कोंबडी अंड द्यायचा पताच नाही ना, विषयच येत नाही. माझं एकच म्हणणं आहे, देव एक करा. तुकोबाराय म्हणले असल्या देवाच्या नादाला लागू नका. माझा देव कसा आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. आबा मला टाइम झाल्यावर सांगा, नसता मला मी कवर बी बरगळन. असा एकनिष्ठ कसा, सर्व भावे लोभ्या धन, लोभ्याला जसं आवडी धन, सर्व भावे लोभ्या आवडी ही धन.
लोभ्याला जसं त्याच्या धनाशिवाय त्याला बायको पोरं लेकरं अजिबात आवडत नाही, हा, संस्कार बी आवडत नाही. फक्त वित्त चित्त नाही पण वित्त आवडतं लोभ्याला. तसं पैसा आवडतं, तसं मला ते भगवान परमात्मा आवडतो. कसा तर पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. देवा तुझं नाव आवडतं आम्हाला, तुझ्या एकट्याचं. इतराची स्तुती आमा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. नांदायचं एकापशी साडी मागायची दुसऱ्याला, हे व्यभिचारपणा झाला, व्यभिचारपणा झाला. महाराज तुझे नाम घेऊ आणि का मागू खावया? नाव तुझं घ्यायचं आणि इतरांना महागायचं खायला, हे आम्हाला जमत नाही देवा. फक्त तुझं एकट्याचं नाव घेऊ. माझी वाणी तुझंच नाव घेणार, तुझ्याशिवाय इतर कोणाचं नाव बी घेणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. माय माऊले हो, आपण ज्याच्या पशी नांदतो त्यालाच खायला पिला मागत असतो, त्यालाच साडी चोळी मागत असतो. तसं भगवान पांडुरंग परमात्म्यापाशी त्याचंच नामचिंतन करायचं आणि त्याच्याशिवाय इतर कोणाचं नामचिंतन नाही, स्तुती ऐकायची सुद्धा नाही. ब्रह्महत्या पातक आहे असं तुकोबार आहे म्हणतात. आणि तसं आम्ही तुझं नाव घेतो देवा. तुझ्या नामाच्या दृष्टीने माझी जीभ ही व्यभिचार व्यक्त आहे, व्यभिचारी नाही मी. आणि व्यभिचारपणा जो आहे ना महाराज, खायचं एकाच न गायचं एकाच, हे व्यभिचार म्हणजे नरकाला घालण्याचे लक्षण आहे. सरळ सरळ बोलण्यात मी लय तत्पर आहे, पण आता नको, गावात आहे लय अवघड आहे, लय बंधन आहेत महाराज गावात, आणि त्यातली त्यात पहिला दिवस आहे त्यामुळे लय बंधनाचा दिवस आहे. मला जास्त बोलता येईना पण माफी मागून बोलतो. जर आपण भगवान पांडुरंग परमात्म्याचं जर आपण जर माळ तुळशीची गळ्यात असेल, आपल्या जर गळ्यामध्ये तुळशीची माळ, घरामध्ये टाळ पकवाज असेल, आणि जर तुम्ही इतर कोणाची स्तुती करत असताल, इतर कोणाची स्तुती ऐकत असताल, तर ती ब्रह्महत्या पातक आहे. तुकोबार आहे म्हणतात. हे काय ओमकार महाराज नाहीत म्हणत, तुकोबारायांचे शब्द आहेत महाराज. आणि देवा हेच नाव आम्ही तुझं घेणार. कसं घेणार? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता. म्हणजे तुझं नाव घेतल्यानंतर आम्हाला काय होतं? समाधान मिळतं. ज्ञानेश्वर